तसेच परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे, कारण की आजचा सत्संग आहे रेकी या विषयावर. म्हणजे सर्व स्तरावर रेकी उपचार पद्धती कशी लागू पडते आणि हे आपल्यासाठी घेणार आहेत सुहासजी वर्मा. सुहासजी वर्मा हे स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. तसेच ते सिद्ध समाधी योगाचे शिक्षक आहेत. गेल्या 30 वर्षापासून रेकी उपचार पद्धतीने कसा उपचार करायचे आणि त्याचे संशोधन आणि अभ्यास त्यांचा आहे. आनंद आश्रम जो आहे त्याची स्थापना, ध्यानधारणा, प्राणायाम, साधनेचा सातत्याने सराव आणि अभ्यास हे सर्व ते करत असतात. आणि मी त्यांना आज विनंती करेल की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. सुहासजी थांबा एक. हो. जय गुरुदेव. पाऊण तास बोलायचं मला ना, 6:15 झाले. चालेल. तर रेकी व सर्व स्तरांवर उपचार पद्धती असा आपण विषय घेतलेला आहे. अगोदर उपचार म्हणजे नेमकं समजून घ्या, कारण की उपचार म्हटलं की आपल्याला दवाखाना आठवतो, आपल्याला औषधं आठवतात. तर उपचार तो नव्हे जो आपल्याला आपण गृहीत धरलेला आहे. मेडिसिन किंवा कोणत्याही प्रकारचं आपण जे काही बाहेरून घेत असतो ते आपल्याला थोडंसं आजारापासून मुक्त करू शकतं. पण तो जो संस्कृत मध्ये शब्द आहे स्वास्थ्य, तो आपल्याला प्रदान करू शकत नाही. कारण की मेडिकल सायन्सची व्याख्या आहे निरोगी असणं, ही व्याख्या चुकीची. निरोगीपणा म्हणजे आजार नाही. म्हणून संस्कृतीमध्ये याला एक अप्रतिम असा शब्द आहे की स्वास्थ्य, म्हणजे आपलं स्वास्थ्य कायम टिकवणं. स्वास्थ्य म्हणजे स्वभावामध्ये स्थित राहणं. आणि जर आपण थोडं आपलं डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपला जो स्वभाव आहे हा आनंद आहे. आपण जन्मलो तो आनंद मूळ स्वभाव घेऊन जन्मलेलो आहोत. नंतर आपले संस्कार, आपलं वाढणं, आपला प्रोग्रेस, आपलं पुढचं शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे आपण तो स्वभाव विसरलेलो आहोत. तर त्या स्वभावामध्ये स्थित राहणं हे निरोगीपणाचं लक्षण आहे. आजार येणारच, जसं वय वाढणार, काही ना काही आपल्यामध्ये कमतरता येणार किंवा आपल्या ज्या संस्था आहेत त्या थोड्याशा काम करणं कमी करणार, हे होतच राहणार. पण त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या स्वभावामध्ये स्थित आहोत का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. की समजा एखादा ताप येतो, व्हायरल येतो आणि आपण परेशान असतो की काय ताप आहे यार, काय ताप आहे यार, मला परेशान करून टाकले तापाने. तर त्या स्थितीमध्ये जर तुम्ही असाल तर ताप तुम्हाला 4-5 दिवस सोडत नाही. पण तोच जर एखादा व्हायरल आला, ताप आला आणि आपण त्यावेळेस आपल्या मनामध्ये, आपल्या आतमध्ये भाव आला की किती छान ताप यार, चला बरं झालं रोजची धावपळ होती, 1-2 दिवस मस्त आराम करू, बेड रेस्ट करू, बढिया. तर आता तुम्ही तुमच्या मूळ स्वभावात आले, तुम्ही त्या आनंदात आले, त्यामुळे तुम्ही पाहताल की तो ताप तुम्हाला 1 दिवसात सोडून देईल. तर हे स्वास्थ्य आपल्याला मिळवायचं. तर आता आपण हे म्हटलं की सर्व स्तरांवरची उपचार पद्धती. आता हे उपचार समजून घ्या. उपचार म्हणजे नेमकं उपचार म्हणजे काही बाहेरून घेणं किंवा त्यासाठी काही करणं, हे नव्हे. उपचार म्हणजे याला आपण हिलिंग कन्सेप्ट म्हणतो.
हिलिंग कदाचित शब्द तुम्हाला माहिती आहे की एखादा आजार झाला आणि डॉक्टर एखाद्या उपचार पद्धतीने उपचार करतात आणि मग म्हणतात की हील झालं. त्याला मराठीमध्ये अतिशय अप्रतिम असे शब्द आहे की भरून काढणे. म्हणजे एखादा समजा आजार आपल्याला आला किंवा एखादी जखम आपल्याला झाली आणि डॉक्टर एखाद्या उपचार पद्धतीने उपचार करतात आणि मग म्हणतात की ती जखम हील झाली. म्हणजे काय की ती भरून निघाली. आता कुठपर्यंत भरून निघाली? ते जे शरीराचं पूर्ण स्वरूप होतं, अतिशय पलीकडचा शब्द आहे हिलिंग, भरून काढणे. म्हणजे ती जी शरीराची पूर्ण स्थिती होती ती पुन्हा त्याला प्राप्त करून देणं, याला आपण हिलिंग म्हणतो. तर हा खरा आपला उपचार आहे आणि तो प्रत्येक स्तरांवर. आता तुम्हाला वाटेल की स्तर म्हणजे मग आता नेमकं कोणचे स्तर? कारण की आपल्याला फक्त शरीरच माहिती. आजारी पडलो तर आपल्याला वाटतं आपल्या शरीरालाच काहीतरी झालेलं आहे. पण ऍक्च्युली बऱ्याचदा म्हणजे 70% तुम्ही पाहताल ते शरीराला काहीच झालेलं नसतं. केवळ ते शरीरावर दिसत असतं. तर मग स्तर कोणचे? तुम्हाला लक्षात येईल की आपण जे जीवन जगतोय सतत सगळेजण आपण हे ढोबळ 4 स्तरांवर जीवन जगत असतो. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक असे हे आपले जगण्याचे स्तर आहेत. मग जर आपण थोडं उदाहरण घेतलं की पहिली स्थिती शारीरिक स्थिती. आज आपण पाहिलं थोडंसं पाणी बदललं आजारी पडतो. थोडंसं वातावरणात बदल झाला आजारी पडतो. खूप लोकांमध्ये मोठे आजार घर करून बसतात की ज्याच्यावर औषधोपचार राहत नाही. म्हणजे मग हा जो स्तर आहे या स्तरामध्ये आपण कुठेतरी कमजोर आहोत. या स्तरामध्ये कुठेतरी अपूर्ण आहोत. मग या स्तराचं हिलिंग म्हणजे काय? की अशी ही साधना की ज्याच्याद्वारे या स्तराचं आपण हिलिंग करावं आणि ती जी पूर्ण स्थिती आहे शरीराची ज्याला आपण स्वास्थ्य म्हणू, ज्याला आपण निरोगी काया म्हणू, ते आपल्याला प्रदान होईल. मग आहे मानसिक स्तर. आज खूप ताणतणाव आहेत आपल्याला प्रत्येकाला. दिसायला आपण वरतून भरपूर चांगला चेहरा करतो, खूप स्माइलिंग असतो, खूप काही करतो. पण कुठेतरी आपल्या आतमध्ये एक स्ट्रेस आहे, एक टेन्शन आहे. त्या मानसिक स्तरामध्ये आपण सर्वच जण खूप जास्ती असंतुलित असतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं टेन्शन आहे, गृहिणीला घरातलं टेन्शन आहे. नोकरी करणाऱ्याला तिथलचं काहीतरी टेन्शन आहे, व्यापार करणाऱ्याला त्याच्या फायनान्शियल गोष्टींचं टेन्शन आहे. म्हणजे कुठेतरी ही जी मानसिक स्थिती आहे, त्याच्यामध्ये आपण अपूर्ण आहोत. मग ती जी एनर्जी आहे ती ती हील करते आणि त्या स्थितीचं जे काही पूर्ण स्वरूप असेल, ते आपल्याला प्राप्त करून देते. त्यानंतर आहे भावनिक स्तर. आता या भावनिक स्तरामध्ये सुद्धा आपण भरपूर अपूर्ण आहोत. कारण की सतत आपण भावनांमध्ये वाहवत चाललोय. एखादं उदाहरण घ्या की कोणी नातेवाईक आपले आलेत. आपण बिझी आपलं बिझी शेड्यूल आहे. आपल्याला रोजचं दिनचर्या आहे की हे करायचं, ते करायचं, ते करायचं आणि काहीतरी नातेवाईक येतात इम्पॉर्टंट. आता त्यांना आपल्याला वेळ द्यायचा असतो. मग आपल्याला आपलं सगळं बाजूला ठेवावं लागतं. मग कुठेतरी त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं आणि नंतर मग त्याचा प्रॉब्लेम आपल्याला येतो. मग कुठेतरी हे भावनिक स्तरामध्ये असंतुलन आपल्यामध्ये आणतं. काही लोकांमध्ये नकारात्मक भाव असतात. राग आहे, द्वेष आहे, हेवा आहे, मत्सर आहे, भीती आहे, बदला आहे. मग हे जर भाव आपल्यामध्ये आहेत, तर 100% आहे की आपण या भावनिक स्तरामध्ये असंतुलित आहोत, अपूर्ण आहोत. मग ही जी एनर्जी आहे, ती आपल्याला तिथे हील करते, तिथे उपचार करते आणि त्या भावनिक स्तराचं जे काही पूर्ण स्वरूप असेल, ते आपल्याला प्रदान करते. हो. त्यानंतर आहे आध्यात्मिक स्तर. आता या आध्यात्मिक स्तरामध्ये आपण खूपच जास्ती मागे आहोत. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की घरामध्ये पूजा अर्चा करणं, प्रार्थना करणं हेच अध्यात्म आहे. लक्षात ठेवा की अध्यात्म अतिशय पलीकडची स्थिती आहे. ती जी पूर्ण स्थिती आपली आहे
व पूर्ण स्थिती काय असते अध्यात्माची? या स्थितीवर आपण पुन्हा येऊ. सगळ्या स्तरांची पूर्ण स्थिती काय असते? तर ती जी आध्यात्मिक स्थितीची जी काही पूर्ण स्वरूप असेल, म्हणजे तो जो ईश्वर आहे त्याच्याशी एकरूप होण्यापर्यंत, किंवा ती जी एनलायटन स्टेज आहे, किंवा जो अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आहे, तिथपर्यंत जो जाण्याचा आहे ते आपलं पूर्ण स्वरूप आहे. तिथे गेल्यावरच आपण आध्यात्मिक स्थितीमध्ये पोहोचतो. मग ही एनर्जी आपल्याला तिथेही उपचार करते, म्हणजे ती तिथपर्यंत नेण्यासाठी आपल्याला मदत करते. तर अशा 4 स्तरांवर आपण ज्यावेळेस पूर्ण होत होत जातो, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक या स्तरांवर पूर्ण होत होत आपण आपल्या पूर्ण स्थितीकडे जातो. त्यामुळे मी नेहमी याला सॉरी, त्या एनर्जीला मी गोइंग टुवर्ड्स होलनेस म्हणतो, म्हणजे पूर्णत्वाकडे नेणारं असं हे शास्त्र आहे. आता थोडंसं या स्तरांना समजून घ्या थोडं डिटेलमध्ये. मेडिकल सायन्स काम करते शरीरावर, फक्त शरीरापर्यंत सीमित आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याही शास्त्राला नाव ठेवायचं नाहीये, गरज आहे सगळ्यांची आपल्याला. पण औषधं कुठपर्यंत तुम्हाला करतात? की ते सध्या जे काही रसायन तुमच्यामध्ये कमतरता आहे किंवा वाढलेलं आहे, त्याच्यावर ते काम करणार. कारण की तुम्हाला कदाचित माहिती असावं, की हे जे शरीर आपलं आहे, हे रासायनिक ऊर्जेच्या चयापचय क्रियेने बनलेलं शरीर आहे. म्हणजे शरीराचं जे इंधन आहे ते रसायन आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही बिघाड होणं म्हणजे तो रसायनाशी संबंधित आहे. मग आपण हे औषधं जे घेतो, जे काही आहे ते, हे बाहेरून आपण रसायन घेत असतो आतमध्ये. पण हे बिघडलं का? परमेश्वराने हे यंत्र एवढं अप्रतिम बनवलेलं आहे, की बिघडण्याची गरज नाहीये. निदान त्याने जे वर्ष आपल्याला जगण्याचे दिलेले आहे, तेवढे वर्ष हे बिघडण्याची गरजच नाही. मग बिघडतं का? मग तो जो ह्याचा पुढचा स्तर आहे, मानसिक स्तर. हे बिघडतं ह्याच्यामुळे. एक तुम्हाला टेन्शन आलं आज. त्या टेन्शननी तुमच्यामध्ये काहीतरी अपूर्णत्व आणलेलं आहे. आता हे जे अपूर्णत्व आलेलं आहे, भले ते टेन्शन निघून गेलं, पण हा तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणशक्तीच्या प्रवाहामध्ये एक अवरोध निर्माण झालेला आहे. एक ब्लॉकेज निर्माण झालेलं आहे. आणि हे जोपर्यंत निघणार नाही, लक्षात ठेवा, की जोपर्यंत निघणार नाही, तोपर्यंत हे हळू तुमच्या शरीरामध्ये आजार दाखवणार. म्हणजे आजचा स्ट्रेस, आजचं टेन्शन हे कुठेतरी 8-10 दिवसांनी तुमच्यामध्ये ॲसिडिटी होईल, काहीतरी काही ना काही होईल. कारण की जरी तुम्ही पाहिलं, की शरीर आपलं रासायनिक ऊर्जेवर चालतंय, पण या शरीरानंतर 7 शरीर आहेत आपले. म्हणजे टोटल हे शरीर 7 शरीर आहेत. ऑराच्या लेव्हल्स आहेत. खूप डीप गेलो तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही. पण हळू आपण ज्यावेळेस सत्संगीत जाऊ, त्यावेळेस तुम्हाला ते सगळं समजेल. पण शरीरानंतर लगेच एक नेक्स्ट लेव्हल असते इथरिक बॉडी. हे प्राणशक्तीचं शरीर आहे. जसं हे दिसणारं शरीर जे आहे रासायनिक ऊर्जेच्या चयापचय क्रियेचं आहे, तसं ती जी फर्स्ट लेव्हल आहे, आपलं फर्स्ट शरीर आहे ऑराचं, हे इथरिक बॉडी आहे. की जिचं इंधन प्राणशक्ती आहे, म्हणजे प्राणशक्तीच्या चयापचय क्रियेवर चालणारं हे शरीर आहे. आता एक प्राणशक्तीचा जो प्रवाह आहे, आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, की ज्याच्यामध्ये सतत प्राणशक्तीचा प्रवाह सुरू असतो. जसं पाणी वाहतंय, त्याचा प्रवाह सुरू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एखादा दगड ठेवला, तर पाणी तिथे थांबून जाईल, रस्ता बदलून निघून जाईल. तर असंच ही प्राणशक्ती प्रवाह आहे. या प्रवाहामध्ये जेव्हा केव्हाही एखादा अडथळा निर्माण होईल. मग तो अडथळा शारीरिक असू द्या, तो अडथळा मानसिक असू द्या, तो अडथळा भावनिक असू द्या.
तो अडथळा आध्यात्मिक असू द्या, कोणत्याही प्रकारचा अडथळा ज्यावेळेस त्या प्राणशक्तीच्या प्रवाहात निर्मित होईल, त्यावेळेस काय होईल की प्राणशक्ती तिथे थांबून जाईल, रस्ता बदलून निघून जाईल. आता या ठिकाणी जी थांबलेली आहे प्राणशक्ती, जी पुढच्या त्या पोर्शन मध्ये मिळत नाहीये, तिथे प्राणशक्तीचा अभाव आहे. मग होईल काय की हळूहळू हा जो अभाव आहे हा आजारामध्ये रूपांतरित होतो आणि आपल्या शरीरावर दिसत राहतो. कारण की प्राणशक्तीचं चयापचय क्रिया बिघडली की लगेच रासायनिक चयापचय क्रिया बिघडते. साधं तुम्ही पहा की खूप टेन्शन आलंय मानसिक स्तरावर. लगेच तुम्हाला थरथर व्हायला लागेल. आता टेन्शन त्या मानसिक स्तरावर आहे, पण थरथर तुमच्या शरीरामध्ये दिसते. ब्लड प्रेशर तुमच्या शरीराचं वाढतंय. एखादी भीती वाटली, पोटामध्ये खड्डा निर्माण होतो. आता सोनोग्राफी केली तर पोटामध्ये खड्डा तर दिसणारच नाही. डॉक्टर हसायला लागतील की हे काय, खड्डा-बिड्डा काही नसतो. पण तुम्हाला जाणवते ना. म्हणजे प्राणशक्तीची चयापचय क्रिया बिघडली की लगेच रासायनिक चयापचय क्रिया बिघडली. त्यामुळे म्हटलं की मानसिक स्थितीमध्ये ज्या वेळेस असंतुलन निर्माण होईल, अपूर्णता येईल, त्या वेळेस लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण त्याचा इलाज करणार नाही, जोपर्यंत आपण त्याच्यावर उपचार करणार नाही, तोपर्यंत शक्य नाही की आपलं शरीर चांगलं होईल. मग हे उपचार अशी कोणतीच बाह्य औषधी करू शकत नाही. ते आपल्यालाच करावं लागणार आहे. हे आपल्यालाच यातून बाहेर पडावं लागणार आहे. मग ती जी मानसिक स्वास्थ्य म्हणजे ती जी सकारात्मकता आपल्यामध्ये आहे, जसं शारीरिक स्वास्थ्य आहे की खूप सुदृढ वाटावं, खूप बळकट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपण मस्त वाटावं स्वतःला. तसं मानसिक स्वास्थ्य आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मकता असावी सतत. मग कोणत्याही परिस्थितीत कितीही टेन्शनमध्ये आतमध्ये आपल्यामध्ये फिलिंग सकारात्मक येणार. टेन्शन येणार नाही असं म्हणत नाही, कारण की आपण सांसारिक लोक आहोत. आपल्याला जगायचंय. आपल्या मागे भरपूर काही गोष्टी आहेत, जबाबदाऱ्या आहेत, कामं आहेत, सगळे निभवायचेत आपल्याला. पण हे निभत असताना आपल्या आतमध्ये ती शांत स्थिती, ते स्टेबल माइंड, ते पीसफुल माइंड आपल्यामध्ये असावं. मी मना करतच नाही की टेन्शन येणार नाही. मी मना करतच नाही की तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम खूप येणार आहेत. पण ह्या प्रॉब्लेम मधून आपण आजारी पडू नये ना. तर ती स्थिती आपल्यामध्ये कायम असावी. म्हणजे मानसिक स्वास्थ्य पूर्णत्व आहे. आता हे मानसिक स्वास्थ्य बिघडलं. लक्षात ठेवा की ही जी मानसिक स्थिती आहे मध्ये आहे, मग ह्याच्यामध्ये बरेच ए, बी, सी असे पोट हे आहेत. कारण की मानसिक स्वास्थ्य बिघडलं की तुमचे संबंध खराब होणार घरात. तुम्ही टेन्शनमध्ये असणार. सगळ्यांना आनंदी व्यक्ती पाहिजे असतो. तुमच्या कामावर परिणाम होणार, तुमच्या व्यवसायावर परिणाम होणार, तुमच्या अभ्यासावर परिणाम होणार, तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज होणार, तुमचं कॉन्फिडन्स जाणार, पैसा कमवण्यामध्ये कमी पडणार. म्हणजे सगळी जी स्थिती आहे त्याच्यासोबत तुमचे रिलेशनची स्टेज, तुमची फायनान्शियल स्थिती, तुमच्या बाकीच्या काही गोष्टी आहेत, हे सगळ्यावर याचा परिणाम होणार आहे. म्हणजे या स्थितीवर उपचार करणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. मग त्यानंतर आहे भावनिक. आता ही भावनिक स्थिती तर रोज बिघडते. कारण की भावनिक स्थिती म्हणजे आपल्या एका शरीरामध्ये हा भावनांचा प्रवाह चालू असतो सतत. मी जे 7 शरीर तुम्हाला ऑराचे म्हटले, त्याच्यामध्ये एक शरीर असं आहे की ज्याच्यामध्ये अ, जे हे आहे, त्याचं फ्युअल आहे, इंधन आहे, ते भावना आहे. जसं मी म्हटलं की विचार एक आहे. एक शरीर असं आहे की ज्याच्यामध्ये विचाराचं इंधन आहे. दिसणारं शरीर रासायनिक इंधन आहे. प्राणशक्तीचं शरीर प्राणशक्ती इंधन आहे. एक शरीर असं आहे की ज्याचं इंधन भावना आहेत. म्हणजे भावना तर रोज बिघडतात. राग, द्वेष, हेवा, मत्सर, भीती, बदला. तुम्ही पहा की 24 तासामधून कितीदा आपल्याला राग येतो.
गोष्टी घडणार, तुम्हाला राग यावा याच्यासाठी सतत प्रवृत्त करणार. राग करावा पण लागतो, पण तुमच्या आतमध्ये ती स्थिती शांतच असावी. हे जोपर्यंत जमणार नाही, मग कसं होईल? संसार आहे, जगायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत, पण करत असताना तुम्ही आतमध्ये त्या अनासक्त स्थितीमध्ये आहात का? ना आसक्ती ना विरक्ती. डोळे लावतात, डोळे उघडतात. जर डोळेचा स्वभाव जर फक्त उघडणंच असतं, तर डोळे बंद झालेच नसते. आणि डोळ्याचा स्वभाव जर बंद होणंच असतं, तर डोळे उघडलेच नसते. तर त्याचा स्वभाव अनासक्त आहे, की ते उघडूही शकतात, बंदही होऊ शकतात. तसा आपला सुद्धा स्वभाव अनासक्त आहे. ना आसक्ती ना विरक्ती, या सगळ्या बाहेरच्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपल्याला सतत जावं लागतं, पण आपण आतमध्ये अनासक्त असतो. राग, द्वेष, हेवा, मत्सर, भीती, बदला या येत राहणार. पण ते येत असताना तो जो भावनिक प्रवाह आहे इंधनाचा, त्याच्यामध्ये अडथळा निर्मित होऊ नये. म्हणजे ती अनासक्त स्थिती आपल्यामध्ये असली, तर त्या प्राणशक्तीच्या स्थितीमध्ये पुन्हा हा भावनिक अडथळा निर्माण होऊ नये. कारण की जसं मानसिक अडथळा निर्माण झाला होता, जसं शारीरिक अडथळा निर्माण झाला होता, तसंच हे भावनिक अडथळा सुद्धा निर्माण होतो. ज्या दिवशी तुमच्यामध्ये राग येईल, द्वेष येईल, हेवा येईल, मत्सर येईल, भीती येईल, अडथळा निर्माण होणार, प्राणशक्ती पुढे मिळणार नाही. मग जिथे प्राणशक्तीचा अभाव आहे, तिथे तुमच्यामध्ये आजार डेव्हलप होणार. मग ह्या भावनिक स्तरावर आपल्याला उपचार करणं आवश्यक आहे. त्याचं हीलिंग करणं आवश्यक आहे. आणि मग त्याचं जे पूर्ण स्वरूप असेल, मग भावनिक स्थितीचं पूर्ण स्वरूप आहे आनंद. आपला तो स्वभाव आहे. या नंतर आलेले आहेत. आपण जन्मलो त्यावेळेस कोणचीच भीती, कोणताच राग, कोणताच द्वेष, कोणताच हेवा, कोणताच मत्सर आपल्यामध्ये नव्हता. आपल्यामध्ये केवळ आनंद होता, जो आपण घेऊन आलेलो आहे जन्मताना. पण यानंतर सगळ्या आपले जसे जसे रिलेशन जमा होत गेले, संस्कार जमा होत गेले, आपलं शिक्षण जमा होत गेलं, पैसा जमा होत गेला, या सगळ्या ज्या गोष्टी जमा होत जातात, मग त्याच्यामुळे ही स्थिती अपूर्ण व्हायला लागते. मग आपल्याला पुन्हा त्या मूळ स्वभावात जायचंय. मूळ भावना आपली कोणची आहे? आनंद. आपण ऐकतो ना, की मला सर्वोच्च आनंद प्राप्त करायचा. प्राप्त नाही करायचा, आहेच तुमच्यामध्ये तो. फक्त ती आठवण करून घ्यायची, की तुम्ही ते स्वभावाचेच आहात. तुम्ही तिथेच आहात. तुम्ही ते घेऊनच आलेला आहात, कुठे गेलेलं नाहीये. बस ही वरची जी मळकट आहे, जळकट आहे, ती आपल्याला साफ करायची. तर आपण ज्यावेळेस या भावनिक स्तराचं हीलिंग करतो, ज्यावेळेस त्याच्यावर आपण उपचार करतो, त्यावेळेस आपण त्या पूर्ण स्थितीला भावनिक स्तराच्या म्हणजे आनंदाला प्राप्त व्हायला लागतो. मग तो सतत आनंदित राहणं आपला स्वभाव होऊन जातो. पुन्हा एकदा सांगतो, की राग येण्याच्या घटना घडणार, बदला घेण्याच्या घटना घडणार. हे संसार आहे. परमेश्वर काय इतकं सोपं तुम्हाला त्या पूर्ण स्थितीपर्यंत पोहोचू देत नाही हो. कारण की तुम्हाला त्याच्यातून जावंच लागेल. कसं काय त्या स्थितीपर्यंत एवढं एवढं सोपं नाही. खूप जन्म घ्यावे लागतात लोकांना, तेव्हा कुठे पोहोचतात लोक. मला असे सगळे लोक दिसू शकतील असं काही आहे का स्क्रीनवर? तुम्ही साईडला करा स्क्रीन, मग दिसतील थोडे लोक. असं बोटाने साईडला करा. हो ना, कारण की मला डाव्या चेहरे बाजूला. दिसले ना. डाव्या बाजूला करा, मग दिसतील. तुम्ही एकटेच दिसताय ना आता. हो ना. डाव्या बाजूला स्क्रीन करा, मग दिसतील. फक्त फिरवा वरूनच. अच्छा, फक्त फिरू. झालं झालं. स्वाईप स्वाईप करा. हा हा. पुष्यमान झालेलं आहे व्यवस्थित. काय म्हटले?
नेक्स्ट जाऊ दे. आणि तुम्हाला माझं एकटंच दिसतोय. हरकत नाही. तर तो जो आनंद आहे, की जे आनंद स्वभाव आपल्या त्या स्थितीमध्ये आपलं अस्तित्व व्हायचंय, त्यासाठी त्या भावनिक लेवलचं, त्या स्तराचं आपल्याला हिलिंग करणं, त्याच्यावर उपचार करणं आपल्याला आवश्यक आहे. आता त्यानंतर आहे आध्यात्मिक स्तर. आता आध्यात्मिक स्तरामध्ये सुद्धा काही ना काही आपल्यामध्ये आजार येतात बरं. कारण की याला स्तर म्हणून मी सांगतोय सध्या. म्हणजे ती जी प्राणशक्तीचा प्रवाह आपल्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये अडथळा आध्यात्मिक स्तरामधून सुद्धा निर्माण होऊ शकतो. कारण की आज एवढ्या दुकानदारा झालेल्या आहेत ना, कोणी येतं आणि काहीतरी साधनं सांगून जातं, कोणी येतं आणि काहीतरी सांगून जातं, आणि माणूस बिचारा काय करणार, परेशान असतो, तो करून पाहतो. पण याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या चुकीच्या असतात, आणि त्या चुकीच्या जर केल्या तर तुमच्या त्या प्राणशक्तीमध्ये 100% अडथळा निर्माण होणार. म्हणजे चुकीची आध्यात्मिक साधना ही सुद्धा तुमच्या शरीराला आजारी करू शकते. म्हणून उगाचच काहीतरी कुठतरी वाचलं आणि चाललंय त्याच्या मागे, उगाचच कोणतरी काहीतरी सांगितलं आणि चाललंय त्याच्या मागे. आपल्याला जायचंय पुढे, लक्षात ठेवा, पडताळून पाहायचं, आतमध्ये आपल्याला विचारलं गेलं पाहिजे आपण. तर ती जी आध्यात्मिक स्थितीची पूर्णता आहे, मग आता ती पूर्णत्व काय? शारीरिक स्थितीचं पूर्णत्व आपण पाहिलंय, स्वास्थ्य अगदी बळकट, मस्त वाटणं आपलं शरीर, सतत तो भाव राहणं बरेपर्यंत. मानसिक स्थिती म्हणजे अगदी सुंदर, ते पीसफुल माइंड, स्टेबल माइंड. भावनिक म्हणजे तो सतत आनंदी राहण्याचा आपला स्वभाव. मग आध्यात्मिक स्थितीचं पूर्ण काय असेल स्थिती? ती आहे की तो परमेश्वर आणि मी एकच आहोत, हा भाव. म्हणजे इथे द्वैत भाव नसावा, लक्षात ठेवा. इथे अद्वैत भाव असावा. द्वैत मध्ये सेकंड होईल नुसतं. एकरूप होणार नाही आपण. एखादे म्हणले की मला परमेश्वर दिसले, आता कोणत्या स्वरूपात दिसले माहित नाही, कारण की परमेश्वराचं स्वरूप कोणीच पाहिलेलं नाही. हे तर आकार त्यांना आपण दिलेले आहेत, मूर्ती आपण बनवलेली आहे, फोटो आपणच तयार केलेले आहेत. खरंच परमेश्वर असा असतो का? आणि मला सांगा, जर एखादी गोष्ट आपणच निर्माण केली तर ती आपल्यापेक्षा मोठी कशी असू शकते? पण परमेश्वर तर आपल्यापेक्षा मोठा आहे. तो अनुभव एवढा एवढा छोटा नाही हो, की एखाद्याला ध्यानात बसल्याने एकदम एक दर्शन झालं प्रभूचं, असं दर्शन होत नसतं. तो तुम्ही निर्माण केलेला आकार आहे, तो तुमच्या मनाने निर्माण केलेला आकार. परमेश्वर हा सगळीकडे आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, तर आपण पाहिलं, संतांनी म्हटलेलं आहे. पण नुसतं म्हणून, नुसतं मानून आपल्याला नाही चालेल, आपल्याला जाणून घ्यायचंय. आता आता खूप झालं की फक्त पुस्तकं वाचत गेले, नाही वाचत गेले, ते वाचत गेले, काहीच होणार नाही. सगळं आपल्या आतमध्ये, ब्रह्मांडाचं संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये सामावलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती हा परिपूर्ण आहे, कारण की तो परमेश्वराने बनवलेला आहे. तुम्हाला तो शांतीपाठ माहिती की ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. की ते जे त्यांनी निर्माण केलेलं जगत आहे ते पूर्णच आहे. हे गणितच वेगळं आहे. इथे 1+1 2 नाहीये. त्याच्यातून कितीही निघालं त्या पूर्ण स्थिती, तरी पूर्ण स्थिती पूर्णच आहे. त्याच्यामध्ये कितीही पुन्हा टाकलं गेलं तरी ते वाढत नाही. पूर्ण म्हणजे पूर्णच आहे. तर तो ज्यावेळेस एखादी गोष्ट निर्माण करतो, तो त्याच्याप्रमाणेच निर्माण करतो. त्याचं पूर्ण स्वरूप तो त्याच्यामध्ये देतो. त्यामुळे परमेश्वराचं पूर्ण स्वरूप आपल्यामध्ये आहे. ताई जांभया का बरं येतात हो?
जांभया नका घेऊ ना. नाही नाही. म्हणजे रटाळवाणा झाला का हो विषय? हा विषय रटाळवाणा झाला का? नाही नाही, थकवा आला असेल. नाही अच्छा, नाही. थकवा आला. काय म्हणून मला थकवा चेहरे आलेला पाहिजे. असेल. हो हो, नाही बरोबर आहे. तर ते जे पूर्ण स्वरूप आहे, तर तिथे लक्षात ठेवा की मी व तो परमेश्वर एक आहो हा भाव, मग तो तुम्हाला जिथे जाईल तिथे तुम्हाला जाणवलंच पाहिजे. आणि त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मग त्यात एखादी चुकीची साधना काहीतरी करताय, तर लक्षात ठेवा की मग तुमच्या प्राणशक्तीमध्ये तो अडथळा निर्माण होणार. मग तुम्ही खूप असे वृक्ष होणार, मग तुम्ही खूप तुमच्यामध्ये तो त्रास होणार, मग तुमचे भावनिक स्तर बिघडणार, मानसिक स्तर बिघडणार, हळूहळू प्राणशक्तीचा स्तर बिघडणार आणि शरीर बिघडणार. हे जर पूर्ण करत गेलं, कारण की मी जे शास्त्र तुम्हाला रेकीबद्दल, मला काही रेकीचे खूप जास्त हे नाही करायचं तुम्हाला, पण थोडक्यात सांगतोय त्याचं की मेडिकल सायन्स खालून जात आहे शरीरापासून, आपल्याला वरतून यायचंय, 7व्या स्तरापासून आपल्याला शरीराकडे यायचंय. म्हणजे ती जी क्रिएटिव्ह प्रोसेस ऑफ हेल्थ आहे ती आपल्याला निर्माण करायची फक्त साधनेने. हे जी मी तुम्हाला आध्यात्मिक स्थिती म्हटली की ती अहम ब्रह्मास्मीची स्थिती असो, ती एनलायटन स्टेज असो, त्याला बरेच नावं प्रत्येक धर्माने वेगवेगळे दिले. कोणी त्याला कैवल्य म्हणतं, कोणी त्याला ज्ञानप्राप्ती म्हणतं, कोणी त्याला आनंद प्राप्ती म्हणतं, कोणी त्याला एनलायटन स्टेज म्हणतं, कोणी त्याला अहम ब्रह्मास्मी स्थिती म्हणतं, कोणी त्याला सहस्त्रार कमळ खुल्ल म्हणतं, जे काही असेल. पण मी तुम्हाला सांगितलं की ते जे ब्रह्मांड आहे त्याच्याशी एकरूप होणं, कारण की का, ब्रह्मांड म्हणजे तो परमेश्वर ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे, त्यांनी त्याचं एक छोटस स्वरूप आपल्यामध्ये दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण साधनेमध्ये उतरतो आणि ज्यावेळेस ते स्वरूप ऍक्टिव्हेट होतं, जागृत होतं, आपल्या 7ही चक्रांना जागृत करून आपल्या सहस्रारला ऍक्टिव्हेट करून मेन स्त्रोतामध्ये लीन होतं. मेन स्त्रोत ब्रह्मांड आहे. मग त्यावेळेस तो अनुभव आहे की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे त्या परमेश्वराशी एकरूप होण्याचा अनुभव. ही पूर्ण स्थिती आहे आध्यात्मिक स्थितीची, हे पूर्ण स्वरूप आहे आध्यात्मिक स्थिती. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. तर आपल्याला हिलिंग जे आपल्याला करायचं, सध्या आजचा विषय हिलिंगचा आहे, खूप जास्ती दुसऱ्या विषयात मी घुसत नाही, पण हिलिंगचा विषय आहे, त्यामुळे हिलिंग आपल्याला वरून करायचं. म्हणजे एकतर आपली कन्सेप्ट बदलली पाहिजे. आपली आज कन्सेप्ट असते की मी मोठा आहे, माझ्याकडे जास्त पैसा आहे. हा अहंकार आपली कन्सेप्ट झालेली आहे. घरामध्ये सुद्धा एखादा मेल असेल तर तो डॉमिनेटिंग असतो की मी घर चालवतो. आता हा जो मी आहे, जिथे जिथे तुमचा मी येईल, लक्षात ठेवा की तुमची कन्सेप्ट बिघडली. कन्सेप्ट बिघडली की तुमची जी इच्छा असते ती बिघडते. इच्छा बिघडली की तुमचं जे प्रेमाचे संबंध असतात ते बिघडतात, तुमचं मन बिघडतं, विचार बिघडतात, विचार बिघडले की भाव बिघडतात, भाव बिघडले की मग तुमचं शरीर बिघडायला लागतं. तर एक चुकीचा विचार, एक चुकीची कन्सेप्ट पूर्णपणे तुमच्या शरीराला बिघडू शकतो. मग आपल्याला तिथे जायचंय, तिथून आपल्याला यायचंय पुन्हा. मग तुम्ही पाहताल की काही गरज नाही तुम्हाला कोणत्या मेडिकेशनची, कशाची. हा, जिथे ठीक आहे, शरीर आहे, आजारी पडले थोडं बहुत, तर मग त्यासाठी तुम्हाला तेवढा उपचार करणं ठीक आहे. पण सतत बिघडलेली अवस्था जी असेल मनाची, भावनेची, अध्यात्माची, ती मात्र मग तुम्हाला डॉक्टर सुद्धा काही करू शकणार नाही. तर अशी ही उपचार पद्धती, जिला मी रेकी म्हटलं, एक हिलिंग टेक्निक आहे. आपल्या आसपास एक वैश्विक चैतन्य आहे, शक्ती आहे, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, की जिचंच एक छोटस स्वरूप आपली प्राणशक्ती आहे. आता या शिबिरामध्ये मी काय करतो की त्यात इनिशिएशन मध्ये तुमचे चक्र ओपन केले जातात, की ज्या कारणाने तुम्ही ती वैश्विक चैतन्य शक्ती घेऊ शकता आणि हातांद्वारे देऊ शकता. कारण की ही जी आपली प्राणशक्ती आहे ते एक छोटं स्वरूप आहे या वैश्विक चैतन्य शक्तीचं. ही वैश्विक चैतन्य शक्ती म्हणजे रेकी. तिला ऍक्च्युअली जपानी नाव दिलं गेलं रेकी. रे म्हणजे वैश्विक,
की म्हणजे चैतन्य ऊर्जा, ज्याला आपण वैश्विक चैतन्य ऊर्जा म्हणू शकतो, की ज्याला आपण युनिव्हर्सल एनर्जी म्हणू शकतो. तर ही जी वैश्विक चैतन्य शक्ती आपण घेतो आणि हातांद्वारे देतो, कुठे देतो? असे स्पेसिफिक आपले पॉइंट्स असतात की जिथे प्राणशक्तीचा अवरोध निर्माण होत असतो. प्राणशक्तीमध्ये रोजच्या जीवनामध्ये अवरोध निर्माण होतो, मग तो शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, भावनिक स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर. मग तिथे घेतल्याने काय होतं की तो जो अवरोध आहे तो दूर होतो आणि पुन्हा आपल्या आतमध्ये जो शरीराचा शक्तीचा प्रवाह आहे तो पूर्णपणे सुरळीत होतो आणि कोणत्याही आजाराला आपण बाहेर निघू शकतो. हे फक्त आपणच नाही, आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा करू शकतो. त्याच्या स्टेप्स आहेत. फर्स्ट डिग्री आहे, सेकंड डिग्री आहे, थर्ड डिग्री आहे. आता मी थर्ड डिग्री आपल्या व्हॅलीमध्ये, गुरुजी ऋषी प्रभाकर व्हॅलीमध्ये घेतली यावेळेस. अतिशय आनंद आला. खूप सुंदर अनुभव होते. कारण की एकतर गुरुजींच्या सानिध्याने ती जागा खूप पावन झालेली आहे. तिथे सतत मेडिटेशन्स होतात आणि मला आठवतं की ज्यावेळेस ते टीचर्स ट्रेनिंग व्हायची तिथे ऋषी व्हॅलीमध्ये, तर मी SSY टीचर्स ना रेकी शिकवायला तिथे 2दा-3दा गेलो होतो. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री क्लास मी तिथे त्यांचे घेतले होते. तर गुरुजींसोबतच गेलो होतो. सुनील गुरुजी येतात, सुनील गुरुजींच्या तिथे ध्यान होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं ना, ती जागा अतिशय पॉवरफुल झाली. त्यामुळे माझ्याबरोबर सोबत जवळपास 50-60 लोक होते. तिकडे एवढं सगळं चाललंय, एवढ्या मौन आणि एवढ्या सुंदर स्थितीमध्ये सगळं होतं. तर ऍक्च्युली ती जागेची ख्याती आहे आणि खरंच मस्त आहे. तर सांगण्याचं तात्पर्य की हे जे प्राणशक्ती, वैश्विक चेतन शक्ती आपण घेतो आणि तिच्याद्वारे आपण हिलिंग करतो आपलं पूर्ण. तर त्याचे स्पेसिफिक पॉइंट्स असतात, 26 पॉइंट असतात. त्याच्यावर आपण ती ऊर्जा प्रदान करतो आणि मग आपलं हळूहळू हिलिंग होतं. मग सर्वात प्रथम आपल्या शारीरिक स्थितीवर काम होतं, मग आपल्या मानसिक स्थितीवर काम होतं, मग आपल्या भावनिक स्थितीवर काम होतं आणि मग ती जी आध्यात्मिक स्थिती आहे तिची अनुभूती आपल्याला यायला लागते. तुम्ही लोक SSY टीचर आहात, काही लोकांनी SSY क्लास केलेला असेल. अतिशय सुंदर ध्यान गुरुजींनी आपल्याला दिलं, नॉन डुईंग मेडिटेशन. अतिशय सुंदर. लक्षात ठेवा की आजपर्यंत असं कोणचंच असं सुंदर मेडिटेशन कोणीच दिलेलं नाही, कोणत्याच संतांनी दिलेलं नाही. पण त्याची किंमतच नाही कोणाला. नाही बसत. त्याची स्थिती दिलेली कधी बसायचं आणि ती स्थिती 3दा येतेच येते. त्रिकाल संध्याचे लोक पहिल्यांदा करायचे, ती स्थिती येतेच 3दा रोजच्या ह्याच्यात. सकाळी येतेच सूर्योदयाच्या वेळेस, दुपारी 12-12:30 येतेच ती स्थिती, पुन्हा संध्याकाळी 6 वाजता पक्षी ज्यावेळेस आपल्या घरट्यात जायला लागतात पुन्हा ती स्थिती येतेच. पण नाही करत, एका वेळेला सुद्धा कोणी करत. कारण की नॉन डुईंग आहे ना, काहीच करायचं नाही ना, मग काहीच नाही करायचं. लोकांना वाटतं काहीच नाही करायचं यार, मग काय फायदा. कारण की तुम्हाला डुईंग पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे तर असं वाटतं की ध्यान झालं. मग त्यासाठी का होत नाहीये थोडं डोकावून पाहिलं तर आपलं मन खूप परेशान आहे, आपल्या भावना स्थितीवर मध्ये खूप परेशानी, आपलं शरीर परेशानीत आहे. त्यामुळे मी म्हणतो की आता डुईंग पाहिजे आणि त्याच्यानंतर नॉन डुईंग पाहिजे. तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये आपल्याला सावधान विश्राम है ना, सावधान मध्ये ताण यायचं. पीटीचा क्लास आठवा तुम्ही तुमचा, सावधान, मग पीटी करायची, खूप करायची, मग एकदम विश्राम. विश्राम म्हणलं की हायचं वाटायचं. ती विश्राम स्थिती नॉन डुईंग आहे, लक्षात. ही विश्राम स्थिती नॉन डुईंग मेडिटेशन आहे, पण त्याच्यासाठी सुरुवातीला श्रम पाहिजेत. शरीराला श्रम देऊन ज्यावेळेस तुम्ही शरीराकडे पाहताल ते ध्यान होतं. मनाला श्रम देऊन ज्यावेळेस तुम्ही त्या शांत होणाऱ्या मनाला पाहतात त्यावेळेस ते ध्यान होतं. भावनांना श्रम देऊन त्यावेळेस तुम्ही त्या भावनिक स्थितीला पाहताल वेगळं होऊन ते ध्यान होतं. ध्यान म्हणजे आपल्याला वेगळं होणं आहे या शरीरापासून, या मनापासून, या भावनांपासून. कारण की आपण हे नाहीच आहे. हे आपण घेऊन बसलेलो की मीच शरीर आहे, मीच मन आहे, मीच भाव आहे, मीच सगळं काही आहे. हा अहंकार सोडा, आपण काहीच नाहीये. हे वस्त्र आहेत आपले फक्त. पण हे वस्त्र आहेत कधी समजतील की ज्यावेळेस त्याला वेगळं होऊन आपण पाहू. पण हे वेगळं होऊन पाहणं एवढं सोपं नाही.
वेगळं होऊन पाहता कधी येईल की जेव्हा त्याला श्रम दिले जाते. तुम्ही गाडीला श्रम देता चालवताना, मग तिला पुसता थोडंसं, मग वेगळं होऊन पाहता. तसं हे शरीर आहे ना, श्रम द्या आणि मग पहा त्याच्या अवयवामध्ये कुठे काय चाललेलं. खूप चालून आले, बसा एक 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करून. पहा त्या पायामध्ये ब्लड सर्क्युलेशन कसं आहे, त्याच्यामध्ये काय काय चाललेलं आहे. संवाद झाला पाहिजे तुमचा एक यंत्र म्हणून त्याच्याशी. हे ध्यान आहे. मनाचंही तसंच आहे. पण आज मन बसूच देत नाही. तुम्ही बसा नॉनडिंग मध्ये, डोळे बंद केले की मन सुरू होऊन जातं आपलं. कारण की त्याला पहिल्यांदा श्रम द्या, मग विश्राम स्थितीमध्ये पहा. आता या ध्यानामध्ये आता खूप बोलायचं नाही. नंतर पुढे आपण वेगवेगळे विषय घेऊ. त्याच्यावर थोडस डिटेलमध्ये आपण त्यावेळेस बोलत राहू. सध्या आज विषय रेकीचा होता. तर अशी ही साधना की ज्याच्यामध्ये 4 स्तरांवर एकत्रितपणे काम केलं जातं. आज काय झालं, विखुरले गेले. कोणी आहे की फक्त शरीरावरच काम करते. आज तुम्ही समजा योगासन जॉईन केले, जिम जॉईन केलं, रोज करत गेले, तर पूर्ण स्थिती होणार आहे का? ती पूर्ण स्थिती प्राप्त होणार आहे का? नाही होणार. हा, शरीर छान होईल, चला फ्रेश वाटेल तुम्हाला. कोणी मनावरच काम करतंय. तुम्ही रोज आस्था संस्कार चॅनल लावून प्रवचन ऐकत बसले किंवा आपले धर्मग्रंथ रोज पाठ करत बसले, वाचत बसले, तरी पूर्ण स्थिती येणार आहे का? हे संतांचं हे सगळं आतमधून आलेलं आहे आपल्या आतमध्ये, ते सगळं काही आहे. असं कोणीच नाही. स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, सगळ्यांच्या 7 चक्रांमध्ये ब्रह्मांडाचं संपूर्ण ज्ञान सामावलेलं आहे. त्यामुळे ज्ञानाची व्याख्या मी नेहमी एकच करतो की जे काही आपल्याला बाहेरून मिळतंय ज्ञान नव्हे, ही फक्त माहिती आहे आपल्याला. ज्ञान तेच की जे आपल्या आतमधून येतं. काही आहेत की जे भावनांवरच काम करतात. तुम्ही एक हास्य क्लब उघडून 24 तास हसत बसले तरी पूर्ण स्थिती येणार आहे का? नाही येणार. कोणी आहे की डायरेक्ट अध्यात्मातच हात घालतो. म्हणजे चांगला संसार चालला बिचाराचा, तो काहीतरी असं करतो आणि संसार सोडून पळून जातो कुठेतरी जंगलात. आता अशाने अध्यात्म प्राप्त होणार आहे का? माझं म्हणणं आहे की आपल्याला संसार आणि संन्यास एकत्रित जगायचं आहे. असं नव्हे की अध्यात्मासाठी आपण घर सोडून दिलं, आपल्या जबाबदाऱ्या सोडून दिल्या, जंगलात पळून गेलो. नाही नाही, काहीच गरज नाही. कोणत्या आश्रमात जाऊन राहिलो नाही. सगळं करत करत ते प्राप्त करणं हे आपलं अधिकार आहे. भगवान कृष्णाने हा संदेश आपल्याला दिलेला आहे. तर आपण ती पूर्ण स्थिती आपल्या संसारात राहून नित्य कर्तव्य पार पाडत पाडत सुद्धा अनुभवू शकतो आणि बिलकुल अनुभवू शकतो. 100% अनुभवू शकतो. पण अशी एक ही प्रॅक्टिकल साधना आपल्याला त्याची, जे की ज्याच्याद्वारे आपलं हिलिंग झालं पाहिजे, उपचार झाला पाहिजे. कारण की उपचाराची गरज आहे आपल्याला, वाचनाची गरज नाही आहे. आपल्याला प्रॅक्टिकलची गरज आहे. हो, ठीक आहे, मी सत्संग घेतो, तुम्हाला थोडा वेळ छान वाटेल, पण पुन्हा असंच होतं. तुम्ही डोंगरावर जाऊन येताल, डोंगरावर तर कोणी शांत होतं. डोंगरावर तर गेलं तर कोणी शांत होतो. आपल्याला भर भर गर्दीमध्ये म्हणजे गुलमंडीवर बसून ध्यान करता आलं पाहिजे, एवढी स्थिती आपली चांगली झाली. ध्यान म्हणजे काय, उगाच कुठतरी एक वेळ बसलो थोडा वेळ, हे ध्यान नव्हे. 24 तास ती ध्यानाची स्थिती म्हणजे तो जो कॉन्शियसनेस आहे, ती जी जागृत अवस्था आहे, ते ध्यान आहे. की मी हात हलवतो, मी त्याला पाहतोय, हे ध्यान आहे. मी काही पेय पितोय, पीत असताना मी स्वतःला पाहतोय, हे ध्यान आहे. मी जेवण करतोय, मी जेवण करताना स्वतःला पाहू शकतो, हे ध्यान आहे. मी झोपतोय, मी झोपताना स्वतःला पाहू शकतोय, ध्यान आहे. ध्यान म्हणजे नुसतंच बाजूला बसून डोळे बंद करून बसले ध्यान नव्हे. ध्यान म्हणजे जागृत अवस्था आहे, सतत. ती 24 तास सुद्धा असू शकते. तर ही अशी साधना, जिला मी रेकी म्हटलंय, ती आपल्याला या सर्व स्थितीवर एकत्रितपणे काम करते आणि मग आपलं जे पूर्ण स्वरूप आहे तिथपर्यंत आपण अतिशय लवकर पोहोचू शकतो. ती ही रेकीची थोडक्यात व्याख्या मी सांगितली. तसा त्याचं इंट्रोडक्शन बरंच काही मोठं आहे, पण सध्या आपल्याला तो वेळही नाही तेवढा. तरी मला जेवढं जेवढं उमजलं, जेवढं छान. तुमचा एखाद्याचा प्रश्न असेल तर विचारा. मला चेहरेच दिसत नाहीत हो, काय करू? माझ्या ह्याच्यामध्ये काय झालंय काय माहिती. बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऑन आहेत. मोबाईलवर फक्त 7-8 व्हिडिओ जणांचे बंद चेहरे आहे. नाही नाही, बंद नाही, चालू आहेत.
थोडस मोबाईलवर चालेल, प्रश्न विचारा तुम्ही, किंवा मग पुढच्या वेळेस काही. म्हणजे काही प्रश्न भैया असेल तर विचारू शकता. जय गुरुदेव. जय गुरुदेव. खूप छान वाटलं आजचं सेशन ऐकायला आणि मी रेकी धन्यवाद. करतही आहे त्यामुळे मला खूप त्याच्यात ज्ञानात भर पडले. खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. बढिया. गुरुदेव गुरुजी, हा, संतोष वा वा, बोलतो पवनीवरून. संतोष भाऊ. हो हो, काय म्हणता? संतोष बोलतो गुरुजी पवनीवरून. हो हो, ऐकलं ना, संतोष मारवाडकर पवनीचे आमचे. हा, मी रेकी करतोय आता कंटिन्यू. मी पहाटेला 3:30ला 21 दिवस आज पूर्ण झाले. पुन्हा सायकल पूर्ण केले. अरे वा, कैलाश बरोबर सुरू केलं का? कैलाशनी पुन्हा थर्डची सुरू केली आहे. हा, ते नाही माहिती मला, काही माहिती नाही. आतमधून इच्छा झाली आणि ते घडलं. अरे वा, क्या बात आहे. हा, पण तुमची आठवण पण, आणि बघा इंट्युशन बघा, तुम्ही भेटले मला आज. हो ना, हो ना. मी आठवण रोज येत आहे तुमची आणि आज भेटले तुम्ही. आठवण येते, आठवण. नाही, आजकाल क्लास घ्यायला जातो ना मुंबईला कैलाश जाधवजींकडे. अच्छा. त्यांच्या घरीच घेतो classes. त्यांचे सगळे मेडिकलचे लोक असतात, डॉक्टर हा मंडळी. हा. तर ते नेहमी आठवण करतो कैलाश. हा ना. हा. आपली पवनीच्या जुन्या आठवणी. हो हो ना गुरुजी, ते इंट्युशनची आठवण तर खूपच जबरदस्त आहे. हो हो, अगदी अगदी. हो हो, ती खूपच. गुरुजी, आता तुम्ही म्हणजे ऑनलाईन वगैरे नाही केलं का आता काही असं? ऑनलाईन सत्संग सुरू आहेत आपले, क्लासेस पण होतात ना ऑनलाईन. हो का? मी तुम्हाला ना, तुमचा नंबर आहे माझ्याकडे बहुतेक. मी हो ना. तुम्हाला ऍड करतो हो. ग्रुप.